स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. मेघना, मेघना, कोण हाका मारताय? खरंच मेघनाला कोणी हाक मारली की मलाच भास झाला. हॅलो, मेघना आहे का? कोण बोलतंय? मी आदित्य. आदित्य? आदित्य देसाई बोलतोय. मला मला जरा तिच्याशी बोलायचं होतं. मेघना ना मावशीकडे गेलीये आणि तिचा मोबाईल ते इथेच विसरलीये. अच्छा अच्छा, ओके. नाही नाही, मी मावशीचा लँडलाईन नंबर देते ना तुम्हाला, तुम्ही बोला. हो, ओके, चालेल. ओके, थँक्स. पण मी म्हणतो कशावरून त्या आदित्य देसाईचाच फोन असेल? त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार पाहिला ना त्यांनी, का फोन करेल तो? शिवाय मेघनाचा नंबर त्याच्याकडे आला का? कुठून आला? मी सांगतो नक्की त्या अर्धी चड्डीवाल्याचा फोन असणार. फोन द्या, फोन द्या. पण आत्ताच सोक्षमोक्ष लावून टाकतो. तेव्हा पठ्ठ्यानी नंबर बदलला किंवा दुसऱ्याच्या फोनवरून फोन केला असणार, आपण घेतला तर कळू नये म्हणून फोनच लावतो ना त्याला. अहो नको नको. का? अहो आदित्य देसाईचा फोन असेल तर? नाही म्हणजे तसं तो म्हणाला होता. तसं म्हणायला त्याच्या बापाचं काय जात आहे? आपल्या कार्टीने सगळा घडलेला प्रकार त्याला सांगितला असणार म्हणून आदित्य देसाईच्या नावाने फोन केला त्यांनी. उल्लू समजतो तो आपल्याला, उल्लू. अहो नको नको, म्हणजे आपण उलटा फोन नको करूया. का? त्याचा पुन्हा येईल ना तेव्हा बघू. आणि मी सांगितलंय मीनाला सगळं. नाही, मीनाला सगळं सांगितलंय. तिचा लँडलाईन नंबरही त्याला देऊन टाकलात आपण. हुशार. अहो पण मी करतो मीनाताईंना फोन. ओळख घालत बसतात मग त्या. हॅलो, मी बोलतोय. माधवीने सांगितलंय मला सगळं, मी लक्ष ठेवतीये. पण फोन जर आदित्य देसाईचाच असला तर? अहो, आदित्य देसाईचा फोन कशावरून असेल तो? त्याच्याकडे आपल्या मेघनाचा नंबर कुठून येणार? असं काय करता, आपण तिची माहिती दिली होती ना त्यांना, त्याच्यात तिचा नंबर नव्हता का दिला? बाबाजी, बाबाजी, हे असं पण आहे का? नाही नाही नाही, हे बघा, हे बघा, त्यांचा होकार किंवा नकार आलेला नाहीये. हा, ती एकदम रितसर फॅमिली आहे. होकार असेल तर नक्की ते आदित्य देसाईचा फोन येईल. तुम्ही एक काम करा, हा फोन आला तर खात्री करून घ्या की तो आदित्य देसाईचा आहे आणि मगच मेघनाला द्या, कळलं? थांब थांब, मी घेते फोन. हॅलो, कोण? उषा का? हा, अगं काही नाही. अगं हो, पुढल्या आठवड्यातलं नक्की आपलं. ठीक आहे, हो, ठेव ठेव.
हॅलो. अगं हो, मला उषाचा फोन आला होता आता. हो, तू सगळ्यांना सांग मला निरोप मिळालाय, म्हणजे पुन्हा पुन्हा फोन नको यायला मला. हो, ठेवते हा. आता तुझ्या घरातल्या फोनलाही हात लावायचा नाहीये का मी? मोबाईल तर आधीच काढून घेतलाय. का वागतात ग आई बाबा माझ्याशी असं? मान्य आहे मला, खूप लाडात वाढवलं त्यांनी मला, एखाद्या राजकन्यासारखं वागवलं. पण ह्या सगळ्यात माझा कधी विचारच केला नाही त्यांनी. त्यांना जसं हवं तसंच वागत राहिले ते. सतत मला बाहेरचं जग खुणावत राहिलं. आणि जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला माझा आदित्य भेटला. माझा आदित्य, त्याच्याशिवाय मी सुखी नाही राहू शकत हे कसं नाही कळत आहे त्यांना. अगं असं काय करतेस? त्यांना काळजी वाटते तुझी. हा, म्हणून असं हे असं कैद्यात ठेवलंय त्यांनी मला. त्या उंच सुळक्यावरच्या महालात त्या राजकन्येला ठेवतात तसं, पण तिलाही एका राजपुत्रानं अखेर सोडवलं. बघ तू, माझा आदित्य येणार आणि मला घेऊन जाणार तो त्याच्याबरोबर. खरं तेव्हाच बाबांनी आमचा फोन कॉल ऐकला नसता तर एव्हा मी गेलेही असते त्याच्याबरोबर. पास मेघना, सारखा सारखा तोच विचार नको करूस ग. बघूया ना पुढे काय होतंय ते. आणि माझं ऐक, बाबा जे सांगतायत त्याला हो म्हण. त्यांना दुखवू नकोस. लग्न काय उद्या लगेच होणार आहे का? नाही ना, मग जास्त विचार करू नकोस. अहो, घरात एवढा गोंधळ चाललाय आणि तुम्हाला स्वयंपाकातच सुचताय. अहो पण जेवणासाठी स्वयंपाक करायला हवा ना. हे बघा, सगळ्या गोष्टींचा सोक्ष मोक्ष लागल्याशिवाय जेवणाचा विषय सुद्धा काढायचा नाही, समजलं? अहो पण आदित्य देसाईचा फोन आल्याशिवाय कसा लावणार आपण सोक्ष मोक्ष? तो फोन करणार म्हणालाय. अहो मग तुमच्या मीनाताईंना फोन करून विचारा ना, त्याचा फोन आला होता की नाही ते. आगाऊपणे मला काय बोलताय? फोन करा. सगळीकडून माझंच मरण आहे बे. मला शिव्या घालण्यापेक्षा बाबाजींचं स्मरण करा, ते आपल्या कामी येणार आहे. हो हो, करा फोन. मेघना जेवायचं का ग? नको एवढ्यात. बरं ठीक आहे, तुला भूक लागली की सांग मला, मी आतमध्ये आहे. माझ्या आग्रहाखातर कोणाचं मन दुखावणं नाही जमत मला. आदित्य देसाई, काय चाललंय काय हे? केव्हाही अशी डोळ्यासमोर काय येते? डेंजरस आहे. करून टाकू का फोन? त्या माणसाने आधी एवढा उत्साह दाखवला होता आणि आता काही उत्तरच नाहीये त्यांचं. त्यांनी उत्तर नाही दिलं तर
नाही असं समजायचं. करू की नको, करू की नको, करू की नको, पण तर आणखीनच डेंजरस आहे. पण मस्त वाटतंय. The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. आदित्य, अरे कुठे गेलास तू? सर 8:30 झाले, निघायचं ना? हो हो ऍक्च्युली मला एक फोन येणार आहे. मोबाईलवरच्या फोनसाठी थांबावं लागेल का सर? ऑल राईट सर, गुड लक. The number you are trying to call is currently not reachable. आदित्य, तुझ्या फोनची वाट बघतेय मी. प्लीज फोन कर ना. हॅलो, मेघना आहे का? मी आदित्य देसाई बोलतोय. हॅलो. मी आदित्य. मेघना आहे का? हो आहे ना. मी देते हा तिला फोन. आदित्यचा फोन आहे. मेघना बोल ना. हॅलो. मी यासाठी फोन केला की जर मी तुला आवडलो असेल तर म्हणजे तरच आपण पुढे जाऊया. तुझं मत पॉझिटिव्ह आहे का एवढंच मला जाणून घ्यायचंय. ते कळलं की मी घरी हवं तर आपण भेटूही शकतो. म्हणजे ऑफकोर्स तुझी इच्छा असेल तर. म्हणजे तुझं उत्तर पॉझिटिव्ह आहे का एवढंच मला जाणून घ्यायचं होतं. सो आय कॉल्ड अप. मी नंतर कळवते. चालेल? हो 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 चालेल, नक्कीच. मी वाट बघतो. बाय. काय म्हणाले आदित्य? अगं काय म्हणाले? माझ्याकडून पॉझिटिव्ह असेल तर पुढे जाऊयात. अगं काय सांगतेस काय? म्हणजे तू पसंत आहेस त्यांना? चला देव पावला ग बाई एकदाचा. तू काय म्हणालीस? नंतर कळवते. मी आधी माधवीला कळवते. मावशी, त्यांना सांग मला घरी यायचंय. मला एक कळत नाहीये, फोनवरून होकार कळवण्यासाठी इथे यायची काय गरज आहे? मावशीकडूनच फोन करून होकार कळवता येत नाही? मीना म्हणत होती तिला काहीतरी बोलायचंय. त्या फाटक्या चड्डीवाल्याबद्दलचा विषय काढायचा नाही, आपलं ठरलेलं आहे.
ठरलंय की नाही? तो विषय डिस्कस करायचा असता तर मग हा दाखवण्याचा खटाटोप का केला असता आपण? ती काय म्हणते ते तरी आपण ऐकून घेऊया ना. म्हणजे मग तिला समजावता येईल की आपण जे काही करतोय ते तिच्या भल्यासाठीच करतोय. त्या आत्ता ज्या मनस्थितीतून जात आहेत त्या मनस्थितीत त्यांना समजावून काहीही कळणार नाही. त्यांना धाकच दाखवायला हवा. या आधी मी कधी असा ओरडलोय का त्यांना? लाडच केल्यानं त्यांचे, लाडानेच वाढवलं ना, खड्ड्यात उडी मारायला निघाल्यात. हात धरला तर हिसका बसणारच आहे. बरोबर, येऊ दे त्यांना इकडे, पण एका अटीवर. सरळ घरी यायचं, इकडे तिकडे कुठेही जायचं नाही. आणि आपलं बोलणं झाल्यानंतर फोन करून देसाईंना होकार कळवायचा. ह्या अटीवरच येऊ द्या, कळलं? ए माई, ए खूप भूक लागलीये ग. पानं घेतलीये, जेवायला बसूयात. ए विजया, चल ना जेवून घेऊया. दुसऱ्या स्थानचा विषय आदित्य समोर काढायचा आहे म्हणून त्याच्याबरोबर जेवायचं ठरलंय ना आपलं. ए अगं, जरा धीर धर ना अर्चू. कधी कधी ना तू तुझ्या मुलांच्या वर्तन वागतेस हा. बोल, मलाच बोल. तुला तर ना निमित्तच हवं असतं का मला बोलायला? नाना बघा ना. काय का संजीवनी, काय हो ते दुसऱ्या स्थळाचं काय? अहो नाना, काय जी मुलगी आदूला आवडली ना ती यांना फारशी पसंत नाही. त्यामुळे तिच्यापेक्षा सरस मुलगी आणून त्याच्यासमोर उभी करायची अशी घाई चालली यांची, बाकी काही नाही. पण मुळात आदित्य दुसरी मुलगी बघायलाच कबूल होणार नाही. नाना मी सांगतो लिहून घ्या. नाही म्हणजे आपला आदित्य कसा आहे ठाऊक आहे ना सगळ्यांना. हो म्हणजे काय, एकदा ठरलं की ठरलं. हो, ते बाईकच्या वेळेचं आठवतं ना? हो. पण मी काय म्हणते, त्याला मुलगी आवडली ना तर आपण हो म्हणून कळवायला काय हरकत आहे? आला वाटतं. काय रे अदू, काही प्रॉब्लेम आहे का? काही थोडासा प्री ऑक्युपाइड दिसतोयस, काहीतरी विचारामध्ये अडकलेला वाटतोयस म्हणून विचार. नाना, मी त्या मुलीला फोन केला होता, मेघनाला. काय? हो, म्हणजे तिच्या बाजूने काही पॉझिटिव्ह आहे की नाही विचारण्यासाठी. म्हणजे साध्या शब्दात मी तुला पसंत आहे की नाही असं त्याला. काय गरज होती फोन करायची? पण ती म्हणाली काय? ती म्हणाली की नंतर कळवते. अय्या, म्हणजे आता तिच्या फोनसाठी वाट बघायची आपण? का बघायला नको? सिंपल लॉजिक आहे. जर तिला मी आणि मला ती आवडली तरच पुढे जायचं ना. पण आदित्य, आई प्लीज प्लीज, हे सगळं माझ्या पद्धतीने होऊ दे. आणि आता जोपर्यंत तिचा फोन येणार नाही तोपर्यंत हा विषय बंद. तो अभी तक हंसी और मैं जवान. थँक्यू. इतकी वर्ष झाली आपल्या संसाराला, पण तुमची ही सवय काय अजून जात नाही हा? अरे तेच माझ्या चिरतारुण्याचं रहस्य आहे बाबा. चिरतारुण्य. Yes. An apple a day keeps doctor away. But if doctor is handsome, keep apple away. ए संजयनी, जोडा बघ ना, काय गोड दिसतोय ना. खरंच खूप छान दिसतात नाही दोघं? अगदी मेड फॉर इच अदर. आणि लवकरच मॅड फॉर इच अदर. लवकरच काय, ऑलरेडी मॅड झालाय तो तिच्यासाठी. कुडाळकरांची मुलगी इतकी काय आवडली त्याला? तिच्याकडनं उत्तर येईपर्यंत दुसरी मुलगी बघायचीच नाही म्हणतो. इतिहासाची पुनरावृत्ती होतीये असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे तुम्ही थांबला होतातच की माझ्या उत्तराची वाट बघत. ते काय, तेव्हा कम्युनिकेशनची साधनं नव्हती ना. निर्णय कळवायला 8-8 दिवस लागायचे. हल्ली काय, सकाळी मुलगी पाहिली, संध्याकाळी निर्णय कळवून मोकळे. पण प्रश्न कम्युनिकेशनचा नाहीच आहे, प्रश्न निर्णय व्हायचा आहे. म्हणजे मेघनाचा निर्णय अजून झालेलाच नाही असं वाटतंय तुला? हो. हा, तू नव्हता घेतलास वेळ? अय्या, मी हा वेळ लावलेला तेव्हा. माझे मामा आणि तुमचे आप्पा यांच्यात कधी भांडण झालं होतं ना, म्हणून वेळ लागत होता. म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट असतं तसं आपलं लव्ह ॲट फर्स्ट फाईट. पण खरं सांगू, आदित्यचं मला एवढं काही विशेष नाही वाटत आहे.
ह्या काळात जरा ह्या मुलांचं असतंच नाही असं, तिचे विचार जाणून घेणं, समजून घेणं आणि मग उत्तराची वाट बघत राहणं. पण त्या काळी तुम्ही माझ्यासाठी थांबला होतात ना, ह्याचं मला विशेष वाटलं होतं. त्या काळात म्हणजे काय असा 1857चा काळ होता का तो? आत्ताची तर गोष्ट आहे काय. आणि काय आहे, बदल एकदम घडत नसतो ग. एक पिढी तो बदल घडवते, दुसरी तो पुढे नेते आणि तिसरीच्या तो अंगवळणी पडतो. आता आमच्या पिताश्रीने तो बदल घडवला, आम्ही तो पुढे नेला आणि आदित्यच्या पिढीला तो आता अंगवळणी पडलाय. पण तुम्ही सुरुवातीपासूनच प्रोग्रेसिव्ह नाही का? स्तुती आहे का निंदा आहे? अहो अहो स्तुतीच करते तुमची. आठवते गो तुम्हाला आपल्या लग्नाची पहिली रात्र? बापरे, घरच्यांच्या आठवणीहून केवढी रडायला लागले होते मी. तेव्हा तुम्ही मला म्हणालात सुद्धा, इतकी जर तुला माहेरच्यांची आठवण येते तर तुला आत्ता सोडून येऊ का तुझ्या घरी? ते सुद्धा रात्री 12 वाजता. आणि त्याच्यानंतर मात्र मला प्रश्न विचारून इतकं भंडावून सोडलं होतं. बाप रे, अगं बाई तुला काय होतंय, तुला बरं वाटत नाहीये का, आईची आठवण येते का, आणखीन कुणाची आठवण, आणि आणखीन कुणाची आठवण येते का, हा प्रश्न जरा जास्तच खोदून खोदून विचारला होतात नाही का? ए खरं सांगा संजीवनी, काय कोणाची आठवण येत होती तेव्हा? पुरे हो आता काय. आणि काय ग मगाशी काय म्हणालीस ते? इतिहासाची पुनरावृत्ती करायची का? काय बरे आहात ना तुम्ही? मगाशी म्हणाल नाही का तुला, तू अभी तक है हसी और मैं जवान. स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.